14, 15, 16. गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. हाय गाईज, आज 1600 मीटर मारलेलो आहे. अशा प्रकारे आज दिवसभर पांघरून घेऊन झोपायची वेळ आलेली आहे. संध्याकाळी परत ग्राउंडवर यायचं आहे. संध्याकाळी पण अजून जिम असते गाईज. तर आज आम्ही 1600 मारली, 1600, 100 आणि गोळाफेक आणि पुलअप्स. तर 1600मध्ये माझा टाईम तर बेकार आला, 7च्या वर आला. पण 100 मीटरमध्ये 13 सेकंद आले आणि गोळाफेकमध्ये 7:40 आला. तर आता चाललो आहे रूममध्ये, फ्रेश होऊया आणि नाश्ता करायला. गाईज फायनली मी रेडी झालो आहे आणि आज आम्ही अजिंक्य ताराला जाणार होतो, जसं की मी काल बोललो. पण आम्ही नाही गेलो कारण की आज आमची टेस्ट होती. दर फ्रायडेला टेस्ट होते. 1600, 100, गोळाफेक आणि पुलअप्स हे 4 टेस्ट घेतली जाते. तर मग त्यासाठी आम्ही गेलो नाही. म्हणजे सर म्हणलेले की तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जावा मागणं, पण आम्ही नको बोललो. पहिलेच माझी तर हवा टाईट झाली होती 1600 मारून. आणि 100 मीटर मारली. 100 मीटर मारून झाल्यावर मला उलट्याच यायला लागल्या, पित्त झालं होतं ते. मग आता आंघोळ वगैरे झाली, सगळं फ्रेश वगैरे झालो. आता नाश्त्याचा टाईम आहे. नाश्त्याला अजून वेळ आहे कारण की आज आम्हाला लवकर सोडलं, 15 मिनटं लवकर सोडलं कारण की टेस्ट संपली. मग आमचं काय काम नव्हतं, आम्ही आलो निघून आतमध्ये. मग आता जाऊ थोड्या वेळी. नाश्ता, भूक लागली, दवाखून नाश्ता बिष्टा करू. तर आता सध्या मी आलो आहे ग्राउंडवरती असं चालायला बिना चप्पलचं. म्हणजे एक थेरपी टाईप आहे ही पण. आता मला पण माहीत नाही याचे काय काय चांगले वाईट हे आहेत, पण बोलतात की असं बिना चपलीचं गवतावर किंवा मातीवर चालावं. आणि इथं सकाळ सकाळी तर एक नंबर वाटतं, एकदम मोकळं मोकळं वातावरण आहे. मोजक्याच काही मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, बाकी सगळे घरं आहेत. तेव्हा ते आपलं तो अजिंक्य तारा किल्ला असं काहीतरी ग्राउंड आहे. मी तुम्हाला ग्राउंड पण एकदम प्रॉपर व्यवस्थित दाखवीन एक दिवस. आता नाही दाखवणार, ज्या दिवशी माझ्याकडे काय कॉन्टेंट नसणार ना, मी त्या दिवशी तुम्हाला ग्राउंड दाखवीन. नारळाची झाडं, नारळ एखादा पडला पाहिजे खाली, मस्तपैकी काम होऊन जाईल. मला लागली भयंकर भूक. रात्री होती डाळ होती, परत शिमला मिरची भाजी आणि चपाती आणि भात. शिमला मिरची भाजी तर मी घेतली नाही कारण की मला ती आवडत नाही. आई बनवते ते वेगळे आणि इकडं बनवतात ते वेगळे. तर मग घरचं खायचो, पण इथं तर अजिबात खाऊ वाटत नाही. मग डाळ आणि चपाती आणि भात एवढंच घेतलं. डाळीत पण पाणीच पाणी. आता इथलं अकॅडमीचं जेवणच तसं असतं. मग ते थोडंसं खाल्लेलं आणि जाऊन झोपून गेलेलो. मला रात्री 12 वाजता पण भूक लागलेली, पण मला खायला काय इथं मागू शकत नाही, काय नाही. म्हणून जाऊ दे बोललो, कॅन्सल. उद्या सकाळी जे आहे ते. अजून नाश्ता 9 वाजायला आलेत, पण नाश्त्याला अजून बोलवलं नाही आहे कारण की ती दुसरा जो ग्रुप आहे तो गेला आहे अजिंक्य ताराला. तर मग ते जेव्हा येत नाहीत तर बहुतेक बोलवतात का नाही माहीत नाही, आता बघू. भावांनो, आत्ता झालेत 9:20 आणि आत्ता देतो आहे आम्हाला नाश्ता. कुछ तो दे दे रे भाई, जाम भूक लागली. गाईज आज नाश्त्याला उपीट, चहा, अंडा. सुमित तिकडं बघ. गुड. तर आता गाईज आमच्या रूमची क्लिनिंग चालू आहे. आमचा रूमचा सरपंच आहे गाईज. लोक गावातली घाण काढतात. आमच्या सरपंचाला आम्ही हे काम दिलोय. हे आमच्या रूमचा सरपंच आहे. ह्यानी पण आता इथपर्यंत झाडलंय. पूर्ण काम सरपंच करावं लागेल. आता आम्हाला बोलवलंय ऑफिसमध्ये सही करायला. कसले तरी पेपर्स असतील त्याच्यावर सही करायच्यात. तर आता सही वगैरे करून झाली आहे आणि आम्ही दोघं चाललो आहे अकॅडमीच्या बाहेर केळी आणायला. त्याला केळी खायची आहेत, त्याला वजन वाढवायचं आहे आणि मला वजन कमी करायचं आहे. तर त्यामुळे सरांनी आम्हाला सांगितलं, जा बाबा केळी बिळी घेऊन ये. फक्त केळीच आणायची, बाहेर काय खायचं नाही म्हणले. समोरच केळीवालेत. भावानी एवढ्या केळ्या घेतल्यात. 1 आठवड्याचे केळी येऊनी एका दिवसात घेतलेत. खराब होतील का ते लक्षात ठेव. आता जाऊया रूमवर. परत 11 वाजता
अभ्यास करायला क्लासेसमध्ये. आपण ब्लॉगिंग करतो बघा. तर आता आम्ही चाललोय क्लासला आणि माझ्या फोनला मी चार्जिंग लावणार आहे आणि मग जाणार आहे. झालं का बोलून? तर चला, पुस्तक कुठे आहे आपलं? वही माझ्या बेडच्या वर रिकाम आहे म्हणून मी सगळं पसारा बेडवरतीच ठेवून दिला आहे. तर चला भेटूया क्लासवरून आल्यावर. काहीच डर का मोहन? बाथरूम मध्ये साप बसले का जाऊन? थांब येऊ दे त्याला, वर येऊ दे. बाथरूम मध्ये बसते येऊ दे त्याला, वर येताचे ना रे वर. त्याला वरच येते घातले. ए सरडे 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 आणला ना मला वरती, मी आणला ना सरडे. बाहेर फोन काढायचं काय माहिती पकडू का? ते माझा दादा असं पकडतो सरड्याला. मी घेऊन त्याला मारले पैसे सापडते. मार मार मार. अरे मी आला 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 बाहेर आला 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 विचार. चला आता चला रेस्क्यू रेस्क्यू. तर फायनली आमचा क्लास पण संपलेला आहे. तर आज आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे रिफ्लेक्शन, वॉटर रिफ्लेक्शन आणि मिरर रिफ्लेक्शन. तर आता क्लास संपला, दुसऱ्या पोरांचा पण संपला. ती लोक पण त्यांचा 1 तास जास्त क्लास असतो, म्हणजे 10 ते 1 आणि आमचा 11 ते 1. कुठं चालला? बाटली घेऊन बाथरूमला. आमच्या गावाला असंच जातात बाटल्या घेऊन. टरमाळ म्हणतात त्याला, टमराळ. तर गाईज लंच टाईम. जेवण झालं आणि जेवण भोपळ्याची भाजी होती, छान होती, आणि डाळ भात चपाती. पोट एकदम टाईट झालं. तर काही जेवण झाल्यावर मी काय करतो, थोडंसं फेऱ्या मारत असतो, म्हणजे चांगलं डायजेशन वगैरे होतं म्हणून. पण आत्ता वातावरण असं भारी झालं आहे ना, आणि आता पाऊस पडतो इकडे. तुम्ही बघू शकता, आभाळ पूर्ण आलेलं आहे आणि पाऊस पडायला चालू झाला आहे. मी इथं या झाडाखाली बसलेलो. तिकडं आपली अकॅडमी आहे. मी असं एक राऊंड मारला इकडनं आलो आणि इथं बसल्या बघतोय वरनं थेंब पडत आहेत. आज पाऊस पडतोय. आय थिंक सो पाऊस पडला तर मग संध्याकाळी आता 5 वाजता ग्राउंड होणार का नाही माहीत नाही, कारण की 5 वाजता पाऊस चालू राहिला तर बहुतेक नाही पळवणार. आता बघूयात काय करतात काय नाही. आता पाऊस आहे बारीक, तरी आपण बसूयात 15-20 मिनटं. जर का वाढला की मग समोरच ते आपल्या रूम आहेत तिकडं पळत जायचं. आणि माझ्या शोल्डर हे दुखायला लागलं, हे इथं हे शोल्डर. आता फोन जरी धरतो ना तरी दुखतोय हात, काय ते रस्ता चढल्यामुळे. हे बघा, हे एवढा 100 मीटरचा शूट आहे. इथनं ते त्या कोपऱ्यापर्यंत ती लाईन दिसते ना तुम्हाला, तिथपर्यंत. तर आज 100 मीटर मारली होती. 100 मीटर 13 सेकंदात आलं होतं. 1600 टाईम बेकार गेला होता. तर आता बसूया थोडं टाईमपास. तिथं बाहेर आतल्यापेक्षा बाहेर बरं वाटतं. बाहेर म्हणजे हवा एकदम मोकळी असते, खेळत असते हवा. म्हणून मी जास्त तर बाहेरच बसलेलो असतो, आपला फोन बघत, PUBG वगैरे खेळत. आत गेलो की आतमध्ये मच्छरदाणी लावली आहे. आतमध्ये हवा तर लागत नाही, पण मच्छरांमुळे मला मच्छरदाणी लावावी लागते. काही हवा एक वेळ नाही आली तर चालेल, पण मच्छर नाही आला पाहिजे. मच्छर आला की मग माझं पूर्ण गेलं. हे बघ, आल्या मला मच्छर चावला होता. ते खांदून कसं केलं मी. तर गाईस पाऊस पडायला लागला आहे. मला वाटलेलं की आज रनिंग नाही होणार, पण चुकीचं आहे, रनिंग होणार आहे. तर जाऊया रनिंगला, चला. तर मित्रांनो, आता आम्हाला इकडे कंट्रोल मारायचं आहे.
अभी हम सब पीटी करके आए हैं और अभी वापस इधर पीटी चालू होगी। सर उधर गए और हम वापस से पीटी करने वाले हैं। कंट्रोल मारने वाले हैं। ये बताओ, वही कंट्रोल मारने वाले हैं। बताओ ना। ऐसे 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 बसलेले ब्लॉक में तरी फायनली सगळं वर्कआउट झालेलं आहे. आता केळी घेतले. आज तर हालत बेकार केली सरांनी. आणि माझ्या रूममध्ये कोणच नाही, सगळ्या आंघोळीला पळाले. आता मी पण जातो, एक केळं खाऊया आणि जाऊया. पटपट दोन्ही हात लाव गुंडाळाला. नाही ते सूर्यवंशम पिक्चर मध्ये कसं तो सूर्यवंशम पिक्चर कुठला मी नाही बघितला. अरे आज टाक मला संध्याकाळी. उद्या टाक, उद्या शनिवारी. उद्या रविवारी उशीर होतोय. तर गाईज ओम्या बघा, ओम्याच्यातला हिडन टॅलेंट. तर गाईज आज जेवायला आहे अंडे 2, अंडा करी, चपाती, भात. फायनली जेवण झालेलं आहे. फक्त जेवणात आजचं जेवण जरा बरं होतं, छान होतं. फक्त अंड्यांनी जरा त्रास दिला. हो, सुलतच नव्हती. अर्धी अंडी तर टरफाळमध्येच आहेत. तर भावांनो आत्ता वाजलेत 9:30 आणि आता सगळे झोपलेत. काय काय लोक आहेत फिरत आहेत माझ्यासारखी. ते पण आज ते दुसरे सर आहेत, ते काय बोलले नाही आहेत अजून फिरायला, म्हणून आम्ही बाहेर फिरतो आहे. तर मग आजसाठी एवढंच. आज पी टी करवलेली संध्याकाळी. असा घाम काढला होता ना संध्याकाळी. हे ह्या इथं कार्पेट टाकून आम्हाला त्याच्यावर फ्रंट रोल मारायला लावलेले. तर पुशअप्स, डिप्स, पुलअप्स, घाम काढला आज. ओए वो मैं प्यार हमारा तू जल्दी लगा. ए क्या लगा? इधर प्यार हमारा काय चाललंय? अमर रहेगा, याद करेगा जमाना. वो मैं तो बस तुम्ही बस. अमर रहेगा, याद करेगा जमाना. रडू नको तू रडू नको. एक त्यांची रूम आहे, ते लोक सगळे मस्ती करतात, आणि एक हे आमची रूम आहे. सगळे आपापल्या फोनमध्ये घुसलेले असतात, कोणाला काय घेणं देणं नसतं. हे बघा, हे ह्याच्या घरच्यांची, ह्याच्या घरच्यांची, तो त्याच्या फोनमध्ये. तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब